जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा गावात एका महिलेला तिच्या घरात घुसून त्याच गावातल्या एका पुरुषासह विवस्त्र करत जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे। या महिलेचे तिच्याच गावात राहणाऱ्या एकासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून तिलाही मारहाण करण्यात आली आहे। मात्र या घटनेत पोलिसांनी देखील माणुसकी दाखवली नसल्याचा आरोप मारहाण झालेल्या दोघांनी केलाय। गेल्या 2 वर्षांपासून ही महिला आपल्या 3 वर्षाच्या चिमुरडीसह पतीपासून विभक्त राहत होती। या महिलेची पोटगी दाखल न्यायालयात केस सुरू आहे। या महिलेच्या पतीने आणि सासरच्या अन्य काही जणांनी अचानक 3 ऑगस्ट रोजी रात्री घरात घुसून तिला विवस्त्र करत मारहाण केल्याचा आरोप या पीडित महिलेने केलाय। या प्रकरणात गावच्या सरपंचाचा आणि एका न्यायाधीशाचा देखील समावेश असल्याचं चित्र समोर आलंय। मी 2 वर्षांपासून वेगळीच राहत होती, नंतर पाचोऱ्याला राहत होते। मी माझं पोट माझ्या मुलीला घेऊन भरत होती, छोटे मोठे कामं करून। त्या 2 दिवसापूर्वी गाडीमध्ये टाकून आणलं त्या माणसाला। मी बाहेर होती, मला पण मध्ये घेतलं, त्या माणसाला बी मध्ये घेतलं, दरवाजे लावून घेतले आणि आम्हाला मारलं, खूप मारलं, दोघींना मारलं। गावातला जो सरपंच आहे प्रल्हाद रामदास देवरे, नंतर संभाजी शिवाजी देवरे, राजू दगा देवरे, विकास गोटीराम देवरे, भारती विकास देवरे, पुष्पा नाना देवरे, नाना गोटीराम देवरे, प्रवीण गोटीराम देवरे, या सर्वांनी मिळून माझी साडी सोडली, कपडे फाडले, त्या माणसाचे बी कपडे काढले, त्यांना बी कपडे काढून मारलं, मला बी पहिले कपडे काढून मारलं। दोघींना एकमेकांजवळ झोपवलं आणि आमचे नको ते फोटो काढले त्यांनी। नंतर फोटो काढून परत मारलं आणि मला अजून गच्चीवरून फेकत होते। जो सरपंच आहे तो म्हणत होता की आता हिच्याबरोबर जे करायचं ते करूनच टाकू बा। विनयभंग केला त्यांनी माझावाला पूर्ण। त्यांना जी काही मारझोड झाल्याचा जो काही प्रकार आता पुढे येतो आहे, त्याच्यानुसार त्यांची जी काही म्हणणं आहे त्या पीडित महिलेचं ते आम्ही त्याची दखल घेऊ, दाखल करू, त्याच्याप्रमाणे जी काही कलमं त्याला लावता येतील ती लावू। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा गावातली ही एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते। एका महिलेला तिच्याच घरात घुसून एका पुरुषासह विवस्त्र करत जबरदस्त मारहाण करण्यात आली। या महिलेचं तिच्याच गावात राहणाऱ्या एकासोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय। भयंकर तशी घटना आहे, आम्ही निषेध करतो आणि याच्यामध्ये तातडीचे पाऊल उचलून आमच्या तिथे सदस्य आहे त्याला मी पाठवते आणि जे कारवाई करायला लागेल, पोलीस असो प्रशासन असो, आम्ही सगळे एकत्र येऊन महिलांना नक्कीच न्याय द्यायचा प्रयत्न करू। आणि मी महिलेला आश्वासन देऊ इच्छिते की हे जर त्यांच्या बरोबर झालेलं आहे त्याचा आम्ही व्यवस्थित पाठपुरावा करू आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांना स्ट्रिक्ट आम्ही ऍक्शन घेऊ त्याच्या विरोधात। तसंच मी सांगितलं त्यांनी पाऊल उचलू। आमची सदस्य तिकडे आहे ज्योत्स्नाताई विस्पुते, त्यांना मी इमिजिएटली तिथे पाठवते की सगळ्यांचे नाव त्यांनी घेतलेले आहे, त्याच्यावरती आम्ही FIR टाकायचा प्रयत्न करू, एक्झॅक्टली काय झालेलं आहे आणि नक्कीच पाऊल उचलू। काही काळजी करू नका। मी महिलाला आश्वासित करू इच्छिते की तुम्ही नेहमी आम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकाल आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत।